सतीच्या देहाचे तुकडे पडले आणि निर्माण झाली 51 दिव्य शक्तिपीठे। मागील भागात आपण पाहिलं, अहंकाराने अंध झालेल्या दक्षाने स्वतःच्या जावयाचा म्हणजेच महादेवांचा अपमान केला आणि त्या अपमानाची ज्वाला सतीच्या हृदयात पेटली। त्या वेदनेतून तिने यज्ञकुंडात उडी घेतली आणि आता पाहूया त्या क्षणानंतर सृष्टीत काय घडलं। ओम नमः शिवाय। सतीने यज्ञकुंडात उडी घेतली। क्षणात सगळीकडे आक्रोश पसरला। देव ऋषी सगळे स्तब्ध झाले। ही बातमी कैलासावर पोहोचली। महादेव ध्यानात होते, पण सतीच्या विरहाची वेदना त्यांच्या अंतकरणाला स्पर्शून गेली। क्षणात त्यांचे डोळे उघडले। ते फक्त पती नव्हते, ते होते संहाराचे देव महाकाल। क्रोधाने त्यांनी जटामधला एक केस पृथ्वीवर आपटला। त्या ज्वालेतून प्रकट झाला वीरभद्र, भयंकर, उग्र, अग्निसमान तेजस्वी। महादेवांची आज्ञा घुमली, जा दक्षाचा यज्ञ नष्ट कर। वीरभद्र आणि भैरवांनी यज्ञभूमीवर धडक दिली। आकाश थरथरलं, देव पळू लागले। दक्षाचा अहंकार चिरडला गेला। वीरभद्राने दक्षाचे मस्तक छाटले, पण कथा इथे संपत नाही। महादेव स्वतः तिथे आले। सतीचा जळालेला देह त्यांनी उचलला। दुःखाने व्याकुळ होऊन ते तांडव करू लागले। सृष्टी हादरू लागली। देव घाबरले। त्यांनी विष्णूंना विनंती केली। भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र फिरवले आणि सतीच्या देहाचे तुकडे झाले। जे पृथ्वीवर जिथे जिथे पडले तिथे निर्माण झाली 51 दिव्य शक्तिपीठे। पण प्रेम कधी संपत नाही। सतीने पुढील जन्मात हिमालयाच्या घरी पार्वती म्हणून जन्म घेतला आणि पुन्हा एकदा शिवशक्तीचे मिलन झाले। ओम नमः शिवाय। जर तुम्हाला शिवशक्तीची ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि पुढील भागासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण पुढील भागात आपण जाणून घेऊ पार्वतीने महादेवांना पुन्हा कसं प्राप्त केलं। हर हर महादेव।